डोंगराळे बलात्कार हत्या प्रकरणात आरोपीस फाशीची मागणी. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणी आरोपी संजय खैरनार यांच्या फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लहुची विद्रोही सेना खामगाव यांच्या वतीने करण्यात आली. या मागणी संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्फत उपविभागीय अधिकारी खामगाव यांना देण्यात आले. न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रुपेश अवचार यांच्यासह आकाश गायकवाड, सागर अवसरमोल, प्रवीण रिचारिया, सचिन, कपिल, ओम व करण अवचार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 1 साठी उपसंपादक रंजना राठोड, प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर, खामगाव, जिल्हा बुलढाणा. आज तहसील कार्यालयात निवेदन देण्याचे कारण असे की नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये ते 3 वर्षात 20 वर्षीय राधामाने अत्याचार करून तिला एक चॉकलेटचा अमीर दाखवून घरी खोलीत नसताना जेव्हा बलात्कार करून एका दगडाने मेघेची हत्या केली. तसं नौकी केल्याच्या वतीने तहसील एसडी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की आरोपीला तत्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी. तर फाशी शिक्षा नव्हे तर त्या आरोपीला प्रक्रियेचा हवाले करून चौकाला म्हणून त्याला फाशी आम्ही निवेदन प्रशासनाने आमच्या मागणीला पूर्ण करण्याची या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.